मध्ये वापरली, पोरग नीट झालं. जेव्हा शुद्धीवरती आलं तेव्हा त्यानं डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर साहेब, ज्यांनी माझे 50,000 रुपये भरले ना, मला त्याला एकदा भेटायचं. असं कोण आहे जगामध्ये ज्यांनी एवढी रक्कम भरली, मला त्याला भेटायचं. डॉक्टरांनी सांगितलं, ती शेवटची दवाखान्याची खालची पायरी ना, त्या पायरीवरती हा म्हातारा माणूस त्या ठिकाणी झोपलेला आहे, जाऊन त्याची भेट घे. पोरग तिथं गेलं. महाराज, हा वृद्ध माणूस झोपलेला आहे. वरच्या पायरीवरून त्या पोरानं त्या असणाऱ्या वृद्ध माणसाला हाक मारली, तुम्ही कोण आहात, मी तुम्हाला ओळखलं नाही. तुम्ही माझे 50,000 रुपये भरले. डॉक्टर सांगत होते, या माणसानं 50,000 रुपये भरले, जा जाऊन त्याचे आभार मान. म्हणून मी तुमचे आभार मानायला आलोय, मी तुमचे पाय धरायला आलोय. सांगा ना तुम्ही कोण आहात. 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, 15 मिनिट झाले, बोलत होता, पण त्याला त्या म्हाताऱ्या माणसाचा आवाज ऐकू आला नाही. मला 10 मिनिटं उलटून गेले, 15 मिनिटं झाले, तरी आवाज ऐकू येत नाही. म्हणून काय केलं, त्या मुलानं एक पायरी खाली उतरला, आणि पायरी खाली उतरल्यानंतर त्या माणसाचा चेहरा जो खालच्या बाजूने होता ना चेहरा, तो चेहरा असा वरच्या बाजूने केला, आणि पाहतो तर काही दुसरं तिसरं काहीच नव्हतं, स्वतःचा जन्मदाता बाप होता. वडिलाचा चेहरा पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी पोरानं आरोळी ठोकली, बाबा, तुम्ही मला माझ्यासाठी 50,000 रुपये घेऊन आलात. मी कधी काळी सांगितलं होतं, मला कधी फोन करू नका. तुम्ही एवढे स्वाभिमानी असाल असं मला कधी वाटलं नव्हतं. तुम्ही मला परत कधी फोन केला नाही, पण आज तुम्ही माझ्यासाठी धावून आलात. बाबा उठा ना. वडिलांना उठवण्याचा प्रयत्न केला. पायाजवळ जाऊन बसला, आपलं डोकं त्या पायावरती ठेवलं. तिथून उठला, परत वडिलांच्या डोक्याजवळ जाऊन बसला. हळुवारपणे वडिलाच्या डोक्यावरून त्या ठिकाणी हात फिरवला. वडिलांना उठवण्याचा प्रयत्न केला. पण एक सांगू का, ज्यावेळी त्या मुलाचं ऑपरेशन चालू होतं ना, वडील तेव्हाच वैकुंठाला गेलेला होता, स्वर्ग लोकाला गेलेला होता, कायमस्वरूपी देवाघरी निघून गेलेला होता. मुंग्यांची एक रांग अशी तोंडातून बाहेर पडली होती, आणि दवाखान्याच्या पायरीच्या दिशेनं सरळ गेलेली होती. बाप वैकुंठाला गेलेला होता, पण बसलेल्या माणसांनी उत्तर द्या, जाताना सुद्धा कुणाला वाचवून गेला होता? ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. तुम्हाला एक सांगू का, मंदिरामध्ये मूर्ती जर नसेल ना, तर त्या मंदिराच्या दर्शनाला कुणी जात नाही. तसं घरामध्ये वडिलासारखी मूर्ती नसेल ना, तर त्या घराचं घर पण त्या ठिकाणी कमी होत असतं. अरे, आपल्या खिशातली नोट आहे ना, ही नोट आयुष्यामध्ये गेली ना, तर आपल्या मनगटाच्या ताकदीवरती माणसाला परत कमावता येते. आपल्या खिशातली नोट गेली तर आपल्याला ती परत कमावता येते, पण आपल्या इथल्या काळजातली माणसं जर गेली ना, तर ती आयुष्यामध्ये नोटांना सुद्धा परत कमावता येत.